महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही ही भूमिका खपवून घेतली जाणार नाही। प्रवाशांनीही रिक्षा चालकांशी मराठीत बोलणं गरजेचं, प्रताप सरनाईक यांची भूमिका। रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी मराठीची कालमर्यादा पुढे ढकलली, मुदतवाढीच्या संदर्भातला निर्णय प्रलंबित। चार तारखेला होणाऱ्या हिंदी भाषिकांच्या संपाला मनसे उत्तर देणार, परप्रांतीय रिक्षावाल्यांची दादागिरी खपवून घेणार नाही, राज ठाकरेंचं संपावर लक्ष ठेवण्याचं आवाहन। महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकायलाच पाहिजे, मात्र हे करताना गुंडागर्दी करायला नको, मनसेला इम्तियाज जलील यांचा टोला। मतदारांवर दबाव आणण्यासाठी सशस्त्र पोलीस तैनात, मोदी शहा जिथे जातात तिथे तणाव निर्माण करतात, संजय राऊत यांचा दावा। राज्य शासनाच्या पद्म पुरस्कार समितीमध्ये सांस्कृतिक मंत्र्यांनाच स्थान नाही, सरकारकडून समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय प्रकाशित। केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्यास ठाकरे गटाचा विरोध, किशोरी पेडणेकर, अजय चौधरी यांचं रुग्णालयात आंदोलन। आधी ट्रम्प टॉवरचं नाव बदला, मग केईएमचं नाव बदला, राऊतांचं लोढांना आव्हान। कोल्हापुरात पुरोगामी संघटनांचं सरकार विरोधात आंदोलन, आंदोलनावेळी पोलीस आणि आंदोलकांच्या मध्ये झटापट। कलिंगड खात असाल तर सावध व्हा, मुंबईतल्या पायधुनीत कलिंगड खाऊन कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू। राज्यातल्या शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या खेळाच्या मैदानातूनच आंदोलनाच्या भूमिकेत, आझाद मैदानात शिक्षकांचं बेमुदत धरणे आंदोलन। भाईंदरच्या पाड्यामध्ये तुफान हाणामारी, बाउन्सर्स आणि गावकऱ्यांमध्ये हाणामारी, सरनाईकांच्या कंपनीच्या बाउन्सर्सनी मारहाण केल्याचा आरोप। नाशिकच्या MVP मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्टचा अपघात, महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट कोसळली। अमरावतीच्या परतवाड्यातला व्हायरल व्हिडिओ प्रकरण, आणखी 16 वर्षाची एक पीडिता आली समोर। TCS धर्मांतर प्रकरणातली फराह खान निदा अटकपूर्व जामिनाच्यासाठी न्यायालयात, गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी केलाय अर्ज। आधी वादग्रस्त वक्तव्य, नंतर लावला शिवरायांचा फोटो, रामकथेमध्ये शिवरायांचा फोटो लावून प्रकरण निवळण्याचा बागेश्वर बाबाचा प्रयत्न। दुष्काळात 13वा महिना, खत टंचाईच्या काळातच आता माफदा विक्रेते बेमुदत संपावर। सावध व्हा, राज्यात उष्णतेची लाट येतेय, अकोला अमरावतीतलं तापमान 46 अंशांच्या पलीकडे गेलं।